काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात जांभळांचा अक्षरशः सडा पडलेला दिसतोय। बाजारपेठांमध्ये सुद्धा जांभळांची मोठ्या प्रमाणात आवक होते आणि त्यामुळे एक जुनी लोकमान्यता पुन्हा चर्चेत आली। ज्या वर्षी जांभळं भरपूर येतात त्या वर्षी दुष्काळ पडतो असा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मात्र पर्यावरण अभ्यासक आणि कृषी तज्ञ या दाव्याला वैज्ञानिक आधार नसल्याचं स्पष्ट सांगतायत। नेमकं काय आहे सत्य आपण बघूया हा विशेष रिपोर्ट। राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा जांभळांचा हंगाम चांगलाच बहरलाय। गावोगावी रस्त्यांच्या कडेला, शेतांच्या बांधांवर आणि जंगल परिसरातील झाडांवर मोठ्या प्रमाणात जांभळे लागलेली दिसतात। बाजारपेठांमध्येही जांभळांची विक्री वाढली असून ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। याच पार्श्वभूमीवर जांभूळ जास्त आली की दुष्काळ पडतो ही जुनी समजूत पुन्हा चर्चेत आली आहे। मात्र तज्ञांच्या मते जांभळांच्या भरघोस उत्पादनामागे हवामानाशी संबंधित काही अनुकूल घटक कारणीभूत असले तरी त्याचा दुष्काळाशी थेट संबंध जोडता येत नाही। मागील वर्षी संपृक्त प्रकारचा पावसाळा आपल्याला पाहायला मिळाला, जे करून जांभळाची झाडं जे डीप रूटिंग असतात, त्यांचे मुळं खूप खोल असतात, त्यांनी बरंचसं पाणी घेऊन कार्बोहायड्रेट्स पोषक तत्वांचा साठा करून फेब्रुवारीमध्ये त्यांचं प्रॉपर पॉलिनेशन झाल्यामुळे यावर्षी जांभळाचं भरघोस उत्पन्न झालेलं आहे। लोक त्याचा आनंद घेण्यापेक्षा त्याचे दुष्काळाशी लॉजिक लावतात, ते चुकीचं आहे। जांभळामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत की जे करून तुम्हाला डायबिटीस, इतर रक्तवाहिनी स्रोताचे जेवढे आजार असतील त्यामध्ये तुम्हाला बराचसा रिलीफ मिळतो। म्हणून जांभळं खाण्याचा आनंद घ्या, दुष्काळाशी त्याचा कुठलाही संपर्क जोडू नका। तज्ञांच्या मते फुलोऱ्यानंतरचा काळ झाडांसाठी अनुकूल ठरल्यास फळधारणा अधिक चांगली होते। यंदा अनेक भागांत फळधारणेच्या काळात अवकाळी पाऊस, गारपीट किंवा जोरदार वादळांचे प्रमाण कमी राहिले, त्यामुळे फळगळ कमी झाली आणि मोठ्या प्रमाणात जांभळे झाडांवर टिकून राहिली। परिणामी उत्पादन वाढल्याचं दिसून आलं। यामुळे केवळ जांभळांचे उत्पादन वाढले म्हणून दुष्काळाचा अंदाज बांधणं योग्य ठरत नसल्याचं तज्ञ स्पष्ट करतात। या वर्षी जो फेसबुक, व्हॉट्सअपला व्हायरल मेसेज येतोय की जांभळांमुळे दुष्काळ आहे, जांभळं जास्त पिकल्यामुळे दुष्काळ आहे, हे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं। परंतु ह्या वर्षी पाऊस कमी आहे, वादळ नाही मागच्या वर्षीसारखं, त्यामुळे भरपूर फुलं लागले, त्याचं फळांमध्ये रूपांतर झालं। मागच्या वर्षीच्या खूप पावसाळ्यामुळे झाडांना भरपूर पोषण मिळालं आणि त्याचं उत्पादन वाढलंय। माझं असं मत आहे की हे दुष्काळामुळे जांभळं पिकले आणि जांभळं काही मृत्यू पावणार नाही झाडं, की त्यांचं प्रसार करण्यासाठी, बीज वाढण्यासाठी। खाली जर बघितले तर इथं पण किमान 50,000, 50, 100, 200, 500 रुपयांपर्यंत रोपं जांभळाची उतरलेली, ते त्यांच्या प्रजाती वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत। निसर्गातील बदल अनेकदा काही संकेत देत असतात, मात्र प्रत्येक संकेत ही भविष्यवाणी असेलच असं नाही। जांभळांचा बहर हा निसर्गाच्या समृद्धीचं प्रतीक असू शकतो, परंतु त्याला दुष्काळाचा ठोस इशारा मांडण्यासाठी कोणताही वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही। त्यामुळे अफवा आणि लोकसमजुतींपेक्षा वैज्ञानिक तथ्यांवर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचं तज्ञांचं मत आहे। संतोष बटाव, पुढारी न्यूज, येवला।